नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. ट्रकच्या संपातून अत्यावश्यक सेवा वगळण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. तर चालकांच्या विविध संघटनांची बैठक संपन्न. मकर संक्रांतीपूर्वी नायलॉन मांज्याची ऑनलाईन व छुप्या पद्धतीने विक्री. संबंधित विभागाला मोठ्या कारवाईची गरज. ट्रक चालकांच्या संपामुळे शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा. काळा बाजार होण्याची शक्यता. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या निषेधार्थ वाशिम येथे तीव्र आंदोलन. शिवसेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी. जन आरोग्य योजना संलग्नित रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून पैसे उकळल्या जात असल्याचा आरोप. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी. आता सविस्तर बातम्या. जिल्ह्यात ट्रक चालकांचा बुधवारपासून संप सुरू आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवा बाधित होऊ नये या उद्देशाने जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या दालनात बैठक घेऊन ट्रक चालकांना अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश दिलेत. अकोला जिल्ह्यात बुधवार 10 जानेवारीपासून ट्रक चालकांनी हिट अँड रनचा कायदा रद्द करण्याच्या मागणीकरिता बेमुदत बंदची हाक दिली होती. त्या अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील ट्रक चालकांनी आपल्या वाहनांचे स्टेअरिंग लॉक केले होते. या संपूर्ण काळात अत्यावश्यक सेवा बाधित होऊ नये याकरिता आज जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्या दालनात ट्रक चालक, पेट्रोल पंप संचालक, इंडियन पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, गायगाव पेट्रोल डेपोचे अधिकारी तसेच जिल्हा पुरवठा विभागातील अधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. आज झालेल्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी अकोला जिल्ह्यातील अति आवश्यक सेवा बाधित होऊ नये याकरिता आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या ट्रक चालकांना दूध, भाजीपाला, पेट्रोल, डिझेल तसेच इतर सुविधा सुरू ठेवण्यात याव्या, जेणेकरून या आंदोलनाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याकरिता योग्य ते निर्देश दिले. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानंतर आंदोलनात सहभागी असलेल्या ट्रक चालकांनी एकमताने सहमती दर्शवली असून या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली. नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात अकोला जिल्ह्यामध्ये विविध वाहतूक संघटना तसेच चालक यांच्यातर्फे आंदोलन सुरू आहे. यामध्ये मी सर्वांना सांगू इच्छितो की नवीन हिट अँड रन कायदा हा लागू झालेला नाही, तसेच याची अंमलबजावणी अजूनही सुरू झालेली नाही आहे. केंद्र शासनाने याबाबत स्पष्ट केलेलं आहे की विविध संघटना, चालक यांच्याशी चर्चा केल्यानंतरच या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे मी आपणा सर्वांना आवाहन करतो की आपण आपले आंदोलन, आपला संप त्वरित मागे घ्यावा आणि अकोला जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत चालू द्यावी. त्यासोबतच जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक वस्तू जसे की इंधन, गॅस, डिझेल, पेट्रोल यासोबतच अन्नधान्याची वाहतूक योग्य प्रकारे सुरू राहण्यासाठी जिल्हा प्रशासन योग्य तऱ्हेच्या उपाययोजना करत आहे. या वाहतुकीमध्ये जर कोणी जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असेल तर जिल्हा प्रशासन याविषयी कडक कारवाई करेल. जिल्हा प्रशासनाकडून, पोलीस दलाकडून यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस कोणीही अडथळा निर्माण करू नये. तसेच जे चालक, जे वाहक या कामामध्ये प्रशासनासोबत आहेत, अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यामध्ये ते योग्य प्रकारची मदत करू इच्छितात, वाहनं चालवू इच्छितात, त्यांनी आपली वाहनं रस्त्यावरती आणून योग्य प्रकारे ती वाहतूक सुरळीत चालू राहील याची दक्षता घ्यावी. प्रशासन आपल्या पूर्णतः पाठीशी असून कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना जिल्ह्यामध्ये होता कामा नये यासाठी आम्ही आवश्यक ती खबरदारी घेतलेली आहे. यासोबतच जिल्ह्यामधील इतर नागरिकांना देखील मी आवाहन करतो की आपल्या जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक वस्तूंची कोणतीही अडचण नसून पेट्रोल, डिझेल याचा पर्याप्त साठा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी आम्ही आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असून ही वाहतूक सुरळीत होत आहे. धन्यवाद. मकर संक्रांतीपूर्वी विक्रेत्यांनी नायलॉन मांज्याचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला असून अकोला शहरात नायलॉन मांज्याची ऑनलाईन व छुप्या पद्धतीने विक्री केली जात आहे. बाजारात पतंगांसाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉनची तार धोकादायक ठरत असून यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मकर संक्रांतीत पतंगांचा हंगाम सुरू होताच नागरिकांमध्ये मांजामुळे भीतीदायक वातावरण असून 2 दिवसांपूर्वी नायलॉन मांजामुळे वृद्ध महिला आणि एक तरुण गंभीर जखमी झाला असून
तरुणाच्या मानेला 17 टाके पडले होते। या घटनेनंतर प्रशासनाने समिती स्थापन करीत नायलॉन मांजा विक्रेत्यांवर गुन्हे शाखा आणि गुन्हे शाखेने कारवाई केली होती। मात्र अजूनही शहरात नायलॉन मांजाची दुकाने भरलेली असून मागणी करणाऱ्या ग्राहकांना अत्यंत छुप्या पद्धतीने विक्री केली जात आहे। दुसरीकडे फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून नायलॉन मांजाची ऑनलाईन विक्री आणि जाहिरात जोरात सुरू आहे। मकर संक्रांतीच्या आधी छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याऐवजी मांजा विकणाऱ्या मोठ्या डिस्ट्रीब्युटरवर कारवाई करावी असे पोस्टर्सही शहरात झळकले आहेत। हिट अँड रन कायद्याविरोधात सुरू असलेल्या ट्रक चालकांच्या संपाचा फटका होण्यात घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर धारकांना बसत आहे। सध्या गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे, तर काही ठिकाणी घरगुती सिलेंडर अधिक दरात विकून काळा बाजार सुरू आहे। हिट अँड रन कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या ट्रक चालकांच्या संपाचा फटका अकोल्यातील घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर धारकांना बसलाय। शहरात कालपासून गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय। 10 जानेवारीपासून गॅस सिलेंडरसाठी अकोल्यातील नागरिकांची तारांबळ उडाली। गॅस सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तिन्ही गॅस कंपनींचा गॅस साठा संपलाय। त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे। विशेष करून महिला वर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागते। काही ठिकाणी तर ज्यांच्याकडे घरगुती सिलेंडर स्टॉकमध्ये आहेत असे नागरिक अधिक दरात घरगुती गॅस सिलेंडर विक्री करीत असल्याने हा काळा बाजार केला जात आहे। हिट अँड रन कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या ट्रक चालकांचा या संपाचा सामान्य नागरिकांना फटका बसलेला दिसून येत आहे। संप अधिक दिवस सुरू असल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे। या संदर्भात गॅस एजन्सीच्या चालकांनी माहिती दिली। 2-3 दिवसा आधी झालेल्या या स्ट्राईकमुळे, ट्रक ड्रायव्हरच्या स्ट्राईकमुळे आम्हाला औरंगाबादवरून जे आमचा प्लांट आहे गॅसचा, तिथून आम्हाला स्टॉक येत नाही आहे। काल 12 वाजतापासून आमच्याकडे स्टॉक नाही आहे सिलेंडरचा, त्यामुळे आमची पण गैरसोय होत आहे आणि कस्टमरची पण गैरसोय होत आहे। आणि आता त्यांची स्ट्राईक झालेली आहे कालपासून चालू, पण आता ते कधी संपेल, काय संपेल हे पण आम्हाला अजून माहिती नाही आहे। त्यामुळे आम्ही कस्टमरला पण सांगितलं की बा अजून 2-3 दिवसानंतर तुम्ही येऊन द्या वगैरे, म्हणजे भेट द्या। आमच्या गोडाऊनला पण एकही सिलेंडरचा स्टॉक सध्या अवेलेबल नाही आहे, त्यामुळे आम्हाला पण गैरसोय होत आहे आणि कस्टमरला पण गैरसोय होत आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाच्या निषेधार्थ वाशिम येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। यावेळी नार्वेकर विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाविरोधात निर्णय दिला, त्यामुळे वाशिम शहरातील पाटणी चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला शाही फासून जोडे मारो आंदोलन करण्यात आले। तसेच काळ्या फिती लावून आणि काळे झेंडे दाखवून निकालाचे निषेध नोंदविण्यात आले। दरम्यान नार्वेकर विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुधीर कवर, जिल्हा समन्वयक सुरेश मापारी यांच्यासह शिवसेना वाशिम जिल्हा, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या खऱ्या अर्थानं लोकशाहीला काळीमा फासणारी काल जो दुर्दैवी अशा पद्धतीचा निर्णय झाला, त्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी वाशिम जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सगळे युवा सेना, शिवसेना, युवती सेना या सगळ्या महिला आघाडी या सगळ्याच्या वतीनं हा निषेध वाशिम जिल्ह्याच्या वतीनं करतोय। खऱ्या अर्थानं कालचा दिवस हा महाराष्ट्रात आणि देशात अराजकता निर्माण करावी, हुकुमशाहीकडे आपली सगळ्यांची वाटचाल चाललेली आहे, या दृष्टीनं अशा पद्धतीचा हा निर्णय हा अत्यंत दुर्दैवी असा निर्णय अख्ख्या जगाला आणि अख्ख्या देशाला, राज्याला माहिती आहे की शिवसेना ही कुणाची आहे। तरी सत्तेचा दुरुपयोग करून आणि सत्ता आणि पैसा या दोन गोष्टीचा उपयोग करून या पद्धतीचा निर्णय देऊन लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलंय आणि गद्दारांना विजयी जल्लोष करण्याची संधी निर्माण करून दिली। परंतु या महाराष्ट्रातली जी जनता आहे, या महाराष्ट्रातली जनता ही कालच्या निर्णयामुळे अत्यंत दुःखी आहे। महाराष्ट्रातला मतदार हा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये याचा वचपा घेतल्याशिवाय आणि गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।
महात्मा फुले जनआरोग्य योजना संलग्नित रुग्णालय पैसे उकळण्याचे केंद्र ठरत असल्याच्या तक्रारी होत असून याबाबत चौकशी समितीने ठपका ठेवला असताना अजूनही कारवाई शून्य असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला महानगर अध्यक्षा सुषमा निचळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. अकोल्यातील बसंती हॉस्पिटलमध्ये योजनेतून काळाबाजार होत असल्याबाबत तक्रारीवरून गठीत चौकशी समितीच्या चौकशीतून धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. योजनेशी संलग्नित असून सुद्धा रुग्णालयाने रुग्णांकडून आगाऊ रक्कम घेत असल्याचे समोर आले होते. तर दुसऱ्या प्रकरणात शासकीय सेवेत असणारा डॉक्टर चक्क खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करीत असल्याच्या तक्रारीवरून तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी बसंती हॉस्पिटलमध्ये शासकीय सेवेतील डॉक्टर अजय सुरवाडे काम करीत असल्याच्या माहितीवरून जिल्हा शल्य चिकित्सक यांना चौकशी समिती गठीत करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. शासकीय महाविद्यालयात कार्यरत डॉक्टर सुरवाडे यांनी कायदे प्रणालीला पायदळी तुडवत बसंती हॉस्पिटल येथे रोज रुटीन चेकअप ऑपरेशन करणे सुरूच ठेवले. याबाबत चौकशी समितीने 3 जुलै रोजी खासगी रुग्णालयात काम बंद आदेश देऊनही या आदेशाला केराची टोपली दाखवत डॉक्टर सुरवाडे यांनी खासगी रुग्णालयात काम करणे सुरूच ठेवले आहे. यामध्ये जनआरोग्य योजनेच्या संलग्नित रुग्णालयात लाभार्थ्यांपासून पैसे उकळण्यात येत असल्याचा आरोप होत असून यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला महानगर जिल्हाध्यक्ष सुषमा निचळ यांनी केली आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महानगराची अध्यक्ष सुषमा निचळ. अकोला शहरामध्ये काही हॉस्पिटलला महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना ही लागू झाली आहे आणि कमीत कमी 25 हॉस्पिटलला ही योजना आहे. ही योजना गरिबांसाठी शासनाने काही हॉस्पिटलला मान्यता दिली, पण या योजनेचा लाभ हा खरंच गरिबांना मिळतो का? काही लोक माझ्यापर्यंत आले, मी महानगराची अध्यक्ष आहे म्हणून माझ्यापर्यंत काही लोक आले, पण मला असं निदर्शनास आलं की हा लाभ त्या गरिबांपर्यंत पोचत नाही. यामध्ये काही शासकीय डॉक्टर्स जे की JMCला त्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत, हे प्रायव्हेट महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेला हे लोक OPD काढतात. आणि माझ्या असे निर्देशनास आले की बसंती हॉस्पिटलला BN चांडक हे हॉस्पिटल याला कलेक्टर साहेबांनी याच्यावर कारवाई केली, पण अद्याप तिथे जे डॉक्टर्स होते शासकीय सेवेत काम करणारे हे प्रायव्हेट म्हणून तिथे काही OPD काढतात, त्यांच्यावर अजून कारवाई नाही झाली. त्यानंतर मी समित्र हॉस्पिटलला तोच डॉक्टर अजय सुरवाडे याला बडतर्फ केलं असताना पण अजूनपर्यंत हा तिथे OPD काढतो. हे शासनाची दिशाभूल करतो आहे. याला कलेक्टर साहेबांनी प्रॅक्टिस करायला याला बडतर्फ केलं असताना हा पुन्हा शासनाची दिशाभूल करतो. माझं कलेक्टर साहेबांना, वारे मॅडमला आणि मी या डॉक्टरची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना पण याचं निवेदन दिले आहे. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना पण मी पत्र दिलं आहे की अशा डॉक्टरांवर कारवाई का नको. अकोला जिल्ह्यामध्ये हा इतका भ्रष्टाचार सुरू आहे, म्हणून यांच्यावर कारवाई लवकरात लवकर व्हावी अशी मी कलेक्टर साहेबांनाही विनंती करते आणि मुख्यमंत्र्यांनाही करते आणि तसं मी पत्र पण दिलं आहे. दर्यापूर येथे विश्वकर्मा ज्वेलर्स भव्य दालनाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. गेल्या 40 वर्षांपासून ग्राहकांसोबत विश्वासाचे नाते टिकवून ठेवणाऱ्या व सोने खरेदीचे विश्वसनीय दालन म्हणून ओळख असणारे लोंढे बंधू यांच्या विश्वकर्मा ज्वेलर्सचा शुभारंभ प्रसंगी मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्यात. दर्यापूर तालुक्याबरोबरच दर्यापूर विदर्भात सोने खरेदीचे विश्वसनीय दालन म्हणून लोंढे बंधू यांची विश्वकर्मा ज्वेलर्स हे सर्वदूर परिचित आहे. गेल्या 40 वर्षापासून ग्राहकांसोबत विश्वासाचे नाते टिकवून ठेवलेले विश्वकर्मा ज्वेलर्स भव्य दालनाचा शुभारंभ 5 जानेवारीला सकाळी 11:30 वाजता रामेश्वर भाऊ लोंढे यांच्या हस्ते तर लोंढे कुटुंबांच्या उपस्थितीत मेहरबाबांच्या जयघोष करीत फीत कापून करण्यात आला. पुणे, मुंबई, नागपूर या शहराला
लाजवणारं हे भव्य दिव्य सुवर्ण व्यवसायाचे दालन दर्यापूरमधील एकमेव असल्याचे अनेक व्यापारी, राजकीय नेते यांनी भेट दिली असताना विशद केले. शहराबरोबरच तालुक्यात एकमेव प्रतिष्ठान मानल्या जाते. जुन्या जागेत नवीन रूपात वास्तुशिल्प साकारल्या गेले आहे. वातानुकूलित लिफ्टची व्यवस्था हे प्रशस्त दालनात असून सर्व सुखकारक सोयी सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहे. सोने, चांदी, हिरे, माणिक हे विश्वकर्मा ज्वेलर्समध्ये उपलब्ध आहेत. गुणवत्तेवर व प्रामाणिकतेवर लोंधे बंधू यांनी अधिकतम भर दिला आहे. तर विश्वासाची परंपरा अद्यापही कायम आहे. तर 4 दशकापासून ज्यांनी सदैव विश्वास ठेवून आम्हाला आशीर्वाद दिले त्यांच्यासाठी लोंधे बंधू यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे. तर उत्तम कार्य करण्यास ग्राहकांनी वेळोवेळी प्रोत्साहित केले. त्यामुळे सुरेख नक्षीकामाचं, कारागिराचे, सोन्याच्या शुद्धतेची खात्री देणारे जागतिक दर्जाचे अलंकार, दागिने खरेदी करण्याचा अनुभव संचालक देऊ शकले आहेत. अशा अनेक असंख्य शुभेच्छारूपी रत्न एकत्र करून आनंदाचे क्षण आपल्या समोर सादर करीत असल्याचे रामेश्वर लोंधे, पंकज लोंधे, निलेश लोंधे व विश्वकर्मा लोंधे परिवाराच्या वतीने सांगितले. त्याप्रसंगी या वास्तूचे नागपूर येथील कॉन्ट्रॅक्टर दलचंदजी जांगीड, या वास्तूचे मुंबई येथील आर्किटेक्ट अँड इंटरनेट डिझायनर सौ उज्ज्वला राजेश कुमठेकर सह मान्यवर उपस्थित होते. शुभारंभ प्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्था उपाध्यक्ष ॲडव्होकेट गजानन पुणकर सह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते. रामेश्वर भाऊ लोंधे यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्यावर रंगीबिरंगी पुष्पांनी वर्षाव करण्यात आला. अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी विविध मान्यवरांनी सदिच्छा भेटी व शुभ आशीर्वाद दिले. राज्य शासनाने महिलांसाठी बस भाडे तिकिटात सवलत दिल्याने एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. या बाबीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणारे चोरटे सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. अकोला बस स्थानकावर एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीची घटना समोर आली. अकोला बस स्थानक क्रमांक 2च्या आवारात आज दुपारी एक महिला बस स्थानक परिसरातील दर्यापूरला जाणाऱ्या बस थांब्यावर उभी असताना तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून एक युवक पळून गेला. मिळालेल्या माहितीनुसार मूर्तिजापूर तालुक्यातील नीता अरविंद आठवले ही महिला आज दुपारी अकोला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आल्या होत्या. त्या नवीन बस स्थानकमधील दर्यापूर गाडी लागायच्या ठिकाणी आपल्या आईची वाट पाहत होत्या. याच वेळी खूप वेळपासून पाळत ठेवून बसलेल्या एका युवकाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून पळ काढला. याबाबत माहिती मिळताच महिलेने त्या युवकाला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु मंगळसूत्र तोडणाऱ्या चोरट्याने बस स्थानक बाहेर दम ठोकली. या घटनेमध्ये नीता अरविंद आठवले या महिलेचे 5 ग्रॅम वजनाची पोत, त्याची किंमत अंदाजे 30 ते 35,000 ही चोरट्याने लंपास केली असून याबाबत सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. नवीन बस स्थानक पोलीस चौकीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या बाबतीत गांभीर्याने लक्ष देत अशा चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्या, तसेच नवीन बस स्थानक चौकीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. नीता अरविंद आठवले. कुठं राहता आपण? ढगादेवी. कशासाठी आले होते इथे? इथं दवाखाना करायला आली होती. काय झालं? इथं बसेल होती वाट पाहत. आई येणार होती तर दवाखाना करत होती. तर तो चोरटा आला, मागून पोत तोडली त्यानं, मागून अशी खेचली आणि पळून गेला तो. मी त्याच्या मागं लागली तर तो इकडल्या साईडनं आला पाहिजे, पण काही दिसलंच नाही. तो इथपर्यंत गेला पुढे, तर माझी पोरगी होती सोबत. मी पोरीला पाहायला गेली मागं. किती ग्रामची पोत होती आपली? 5 ग्रॅमची. महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत घराघरातून कचऱ्याचे संकलन करण्याचे उद्देशाने यामध्ये सुसूत्रता यावी याकरिता घराघरांवर QR कोड लावण्यात आले, परंतु या सर्व उपाययोजना केवळ कागदोपत्री राबविण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये दैनंदिन होणाऱ्या स्वच्छतेच्या कामांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व घराघरात निघणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागावी या उद्देशाने मनपाने प्रत्येक घरावर QR कोड लावला आहे. या माध्यमातून ज्या घरातून कचरा उचलला जातो त्याची माहिती महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडे येते, परंतु खऱ्या अर्थाने प्रत्येक घरातून निघणारा कचरा घंटागाडीच्या माध्यमातून उचलला जात आहे का हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्या पद्धतीने घराघरांवर QR कोड लावण्यात आले ते केवळ आता शोपीस बनले आहे,
काही घरे बंद अवस्थेत असताना त्या घरावर सुद्धा स्वच्छ भारत अभियान अंतर्गत QR कोड लावण्यात आले आहे, परंतु तेथून कुठल्याही प्रकारचा कचरा उचलला जात नाही। यासोबतच अनेक घरे अशी आहेत की ते कचऱ्यांची स्वतः विल्हेवाट लावतात। अशा घरांवर महापालिका काय कारवाई करणार याबाबत संभ्रमाची स्थिती आहे। अद्यापपर्यंत एकाही घरावर दंडात्मक कारवाई केल्याचे दिसून येत नाही। त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अकोला मनपा क्षेत्रातील मलकापूर परिसरातील पाण्याच्या टाकीखाली अतिक्रमण आयुक्त यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटविले। गेल्या काही दिवसांपासून या पाण्याच्या टाकीखाली अतिक्रमण करून अतिक्रमणधारक दादागिरी करत होते। या संदर्भातील तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली। अकोला महानगरपालिका क्षेत्रात अतिक्रमणाचा प्रश्न उग्र बनला असून काही महिन्यांपासून अस्वच्छतेचे प्रमाणही वाढले आहे। आयुक्त कविता द्विवेदी यांच्या निर्देशानंतरही परिस्थिती सुधारली नसून आता आयुक्तांनी याबाबत कडक भूमिका घेतली आहे। अतिक्रमणाचा प्रश्न सोडविण्यासाठी तथा कारवाईसाठी पथके तयार करण्यात आली असून त्यामुळे कारवाई वाढली आहे। बुधवारी शहरातील मातानगर परिसरात आणि सिंधी कॅम्प परिसरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर आज अकोला शहरातील मलकापूर परिसरातील पाण्याच्या टाकीखालील अतिक्रमण मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटविले। या अतिक्रमणाबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या, मात्र अतिक्रमणधारकाच्या दादागिरीमुळे हे अतिक्रमण काढले जात नव्हते। अखेर महापालिका आयुक्तांनी कडक निर्देशानंतर पाण्याच्या टाकीखालील अतिक्रमण पाडण्याची कारवाई केली। यामुळे पाण्याची टाकी आता अतिक्रमण मुक्त झाली आहे। एकीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रवासी वाहतुकीतून करोडो रुपयांची कमाई करीत आहे, दुसरीकडे मात्र प्रवाशांच्या सेवेला नवीन बस देण्याऐवजी जुन्या व जर्जर बसेसचा वापर होत असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। महामंडळ दे धक्का बसेस किती दिवस वापरणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे महिला प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना तिकीट भाड्यात 50% सवलत दिली जात असून त्यामुळे महामंडळाला यंदा कोट्यवधी रुपयांचा नफा मिळाला आहे। असे असतानाही महामंडळाने नवीन बसेस सेवेत घेण्याऐवजी जीर्ण व मोडकळीस आलेल्या बसेसच्या सहाय्यानेच प्रवाशांना सेवा दिली जात आहे। त्यामुळे या जुन्या बसेस रस्त्याच्या मधात कधी बंद पडतील याची शाश्वती नाही। नेहमीच अशा बस रस्त्यांवर थांबल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात। अशाच पद्धतीची घटना नवीन बस स्थानकासमोर घडली। एसटी महामंडळाची शिवशाही बस अचानक बंद पडल्याने बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले। अखेर या प्रवाशांना बस स्थानकावर जाण्यासाठी पायीच जावे लागले। शिवशाही बस वाहकाने काही नागरिकांची मदत घेत धक्का देत थांबवलेली बस स्थानकापर्यंत नेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। ट्रकच्या संपातून अत्यावश्यक सेवा वगळण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, तर चालकांच्या विविध संघटनांची बैठक संपन्न। मकर संक्रांतीपूर्वी नायलॉन मांज्याची ऑनलाईन व छुप्या पद्धतीने विक्री, संबंधित विभागाला मोठ्या कारवाईची गरज। ट्रक चालकांच्या संपामुळे शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा, काळा बाजार होण्याची शक्यता। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या निषेधार्थ वाशिम येथे तीव्र आंदोलन, शिवसेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी। जन आरोग्य योजना संलग्नित रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून पैसे उकळल्या जात असल्याचा आरोप, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा। RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।